आताच आपल्या सर्व मीडियाच्या माध्यमातून ही बातमी कळते की ब्लॅक बॉक्सचा डेटा म्हणजे ब्लॅक बॉक्स हा जळलेल्या अवस्थेत सापडला. आता हे समजायला कमीत कमी 20 दिवस लागले. म्हणजे 28 जानेवारीला विमान दुर्घटना झाली. तो ब्लॅक बॉक्स त्यावेळेस कव्हर केला गेला आणि त्या ब्लॅक बॉक्सचा आता समजते की ते पूर्ण जळला. आता तो फॉरेनला पाठवला जाणार. फॉरेनवरून त्याच्यातला अहवाल तो रिकव्हर केला जाणार. म्हणजे त्याला पूर्ण अधिवेशनाचा पूर्ण कार्यकाळ उलटेल. म्हणजे झाला 1-1.5 महिन्याचा डिले. आता ठीक आहे, आम्ही तरी वाट पाहतो, पण आमचे काही प्रश्न या निमित्ताने आहेत की दादांनी ज्या दिवशी विमानात प्रवास केला त्या दिवसाचं CCTV फुटेज, त्या विमानात स्फोट कसे झाले, त्या VSR कंपनीच्या विमानात काही स्फोटके लपवल्या गेली होती का? त्या दिवशी तुम्ही एक लक्षात घ्या की विमानतळावर दादा कलिना गेट नंबर 8 मधून गेल्यानंतरचं फुटेज, आता याला काही ब्लॅक बॉक्सची आवश्यकता नाही, ते सहज भेटू शकतं. पायलट साहिल मदन, पायलट यश, पायलट सुमित कपूर व शांभवी पाठक हे घरून किती वाजता निघाले, कुणाच्या गाडीत निघाले, कोण्या रोडवर हे ट्रॉफिकमध्ये अडले होते, त्या ठिकाणचं CCTV फुटेज, या सर्व पायलटचा 28 जानेवारी 2026चा दिनांक व दिनक्रम, इतक्या गोष्टी ह्या सहज शक्य आहेत आणि CID चौकशीमध्ये ह्या गोष्टी सहज उपलब्ध होतात. म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांना, माननीय केंद्रीय राज्यमंत्री विमान वाहतूक मुरलीधर मोहोळ यांना, माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांना मी या माध्यमातून विनंती करतो की ब्लॅक बॉक्सचा डेटा येईल तेव्हा येईल. आम्ही आणखी 4 वर्ष वाट पाहू, पण निदान हे CCTV फुटेज तरी महाराष्ट्रासमोर येईल अशी आपल्याकडून अपेक्षा आहे.